नमस्कार मंडळी. उसाचा रस प्यायचं आहे पण बाजारात जायचा कंटाळा आला आहे. तर चला आज आपण घरच्या घरी बिना उसाचं रस आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते, तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहेत. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी गूळ, काही पुदिन्याची पाने, 1 लिंबू आणि 1 अर्धा लिंबू, त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा, जिरा पावडर. जिरा मी थोडंसं तव्यावर रोस्ट करून त्याला बारीक पावडर तयार करून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करायचं आहे. त्यानंतर एक मिक्सर ग्राइंडर घेतलं, त्यामध्ये गूळ, पुदिन्याची पाने आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर निंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे आईस क्यूब पण टाकायचे आहे आणि थोडंसं माठातलं थंड पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता आपलं एकदम परफेक्ट उसाचं रस घरच्याच घरी आणि बिना उसाचं तयार झालेलं आहे. टेस्टला सुद्धा एकदम उसासारखंच लागतं. तर त्यानंतर आपण सर्व करून घेऊया. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, त्यावर थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर ग्लासला थोडंसं निंबू पिळून त्यावर थोडंसं ग्लास त्यामध्ये डीप करून आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघू शकता आपलं उसाचं रस त्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मिक्स करून चांगल्या प्रकारे आपल्याला उसाचं रस गाळून घेतलेला आहे. त्यावर डेकोरेट गार्निशिंगसाठी थोडंसं 1 निंबू आणि त्यावर आपल्याला पुदिन्याचं पान ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि दिसायलासुद्धा एकदम उसाचा रसासारखाच दिसतोय आणि टेस्टलासुद्धा एकदम परफेक्ट उसाच्या रसासारखाच लागतो. तर बघू शकता बिना उसाचं रस एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा घरच्या घरी बाजारात जायचा कंटाळा आला असेल तर घरच्या घरी अशा पद्धतीने उसाचा रस बनवून पिऊ शकता. अगदी टेस्टलासुद्धा एकदम भारी लागतो आणि त्यामध्ये पुदिना घातले असल्यामुळे पोटालासुद्धा थंडावा देतो आणि उन्हाळ्यामध्ये हे स्पेशल ड्रिंक बिना उसाचा रस तुम्ही घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यामध्ये बनवू शकता. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत व्हिडिओची नोटिफिकेशन येऊ शकेल. तर पुन्हा भेटू अशाच एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय.